सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आईची ओटी भरायची, पण आईच नसेल तर? अधिक महिन्यात अनेक मुलीच्या मनात हा हळवा प्रश्न येतो आणि डोळे नकळत पाणवतात. कारण या महिन्यात आईला ओटी भरून तिचा सन्मान करण्याची सुंदर परंपरा आहे. पण काहींची आई या जगात नसते. अशा वेळी मनात प्रश्न येतो, आता ओटी कोणाची भरावी? आईची ओटी भरायची परंपरा थेट एका विशिष्ट अशा पुराणात स्पष्टपणे सांगितलेली नाहीये किंवा आढळत पण नाहीये. ही प्रामुख्याने लोकपरंपरा, स्त्री संस्कार आणि अधिक महिन्यातील दान सन्मान यांच्या परंपरेतून आलेली मानली जाते. मात्र देवो भव हा उपनिषद मध्ये सांगितलेला आहे. याच भावनेतून आई किंवा मात्र स्वरूप स्त्रीचा सन्मान करण्याची परंपरा पुढे वाढली असं मानलं जातं. अधिक महिना आला की घराघरात पूजा अर्चना, व्रत, दान, धर्म आणि पारंपरिक अशी विधींना सुरुवात होते. याच काळात आईची ओटी भरण्याची सुंदर परंपराही अनेक ठिकाणी पाळली जाते. आईला हळदी कुंकू लावून तिच्या ओटीत नारळ, फळे, वस्त्र, दक्षिणा ठेवून तिचा सन्मान केला जातो. ही परंपरा फक्त वस्तू देण्याची नसून आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची असते. कारण आई ही फक्त एक व्यक्ती नसते, ती माया असते, आशीर्वाद असते आणि आपल्या आयुष्याचा आधार असते. अधिक महिन्यात आई नसल्यास ओटी कुणाची भरावी हा अनेकांना पडणारा प्रश्न असतो. परंपरेनुसार ही काही पुढील म्हणजे काही पर्याय सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत. काय पर्याय आहेत ते आपण बघूयात. आपल्या संस्कृतीत याचे अतिशय सुंदर असे उत्तर दिलेले आहे. आपल्याला जर आई नसली तर आपण आपल्या कुलदेवतेची किंवा कोणत्याही देवीची ओटी भरावी, ओटी अर्पण करावी देवीला. आई अंबाबाई, लक्ष्मी माता, अन्नपूर्णा देवी किंवा आपली माहूरगडवासिनी, सप्तशृंगी, तुळजाभवानी, कोणतीही म्हणजे 3.5 पीठापैकी कोणत्या एका देवीला आपण ओटी अर्पण करावी किंवा आपली कुलदेवी जी आहे तिला ओटी भरावी. आई नसल्यास आईच्या प्रित्यर्थ आई नसल्यास अजून एक पर्याय सासूबाईची ओटी भरली जाते. कारण काय, विवाहानंतर सासूबाई आईचे स्थान घेतात असं मानलं जातं. कारण पतीची आई ती आपली आई, त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते असंही मानलं जातं. आता प्रश्न पडतो, आता आपल्याला सासूबाई सुद्धा नाहीये तर कुणाची ओटी भरावी? तर आपले मावशी, आत्या, मोठी वहिनी किंवा आपल्यापेक्षा जे वयस्कर सौभाग्यवती स्त्री आहेत त्यांची ओटी, ज्येष्ठ सुवासिनींना सन्मान केला जाऊ शकतो, म्हणजे ओटी भरली जाते. काही आता अजून तो नाही जमला तर अजून एक पर्याय काय की गरजू सुवासिनीची ओटी देण्याची परंपरा पण आहे. गरजू सुवासिनी, कारण दान आणि सेवा हे अधिक महिन्याचे सर्वात मोठे पुण्य मानलेले आहे. ओटीमध्ये काय असं, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, फळं, नारळ, साडीचा खण, बांगड्या किंवा साडी, दक्षिणा आणि आपल्या सुवासिनीच्या 16 शृंगाराचं साहित्य पण कोणी कोणी ठेवलं जातं. पण लक्षात ठेवायचं की परंपरेपेक्षा भाव अधिक मोठा असतो. मनात प्रेम, आदर, कृतज्ञता असली तर छोटीशी ओटी ही अमूल्य ठरते. अधिक महिना हा पुरुषोत्तम भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले दान, जप, पूजा, अर्चा, सेवा अनेक पटीने फळते असे मानले जाते. म्हणूनच मात्र स्वरूप स्त्रीचा सन्मान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आपल्या संस्कृतीत म्हटलं पण आहे, मात्र देवो भव म्हणजे आईला देवासमान मानावी. आणि हाच भाव प्रत्येक मात्र स्वरूप स्त्रीमध्ये पाहिला परंपरेचा अर्थ पूर्ण होतो, खरा अर्थ पूर्ण होतो. आई जवळ असो किंवा आठवणीत तिचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतात. म्हणून भक्तीने, प्रेमाने, कृतज्ञतेने ओटी भरावी. त्यातूनच संस्कृती, नाती आणि मात्र सन्मान जिवंत राहतो. आपण ओटी भरताना सुवासिनीची स्त्रीचे संकल्प कोणतेही आपण व्रत वैकल्य काही करताना संकल्प करूनच करावा. सुवासिनींना, गरजू सुवासिनीला घरी आपल्या बोलवावं, पाय धुवावे, ह्याच्यावर आपल्या पाटावर बसवावं आणि आपण म्हणावं की माझ्या आईच्या स्मृतीत हे मी ओटी भरत आहे असं म्हणून तिची ओटी भरावी. कारण काय, आई जवळ असो किंवा फक्त आठवणीत आईची माया कधी दूर होत जात नाही. तिचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणूनच अधिक महिन्यात भक्तीने, प्रेमाने, कृतज्ञतेने भरलेली छोटीशी ओटी अत्यंत पुण्यकारक असं मानले जाते. कारण या परंपरेमागे फक्त विधी नाही, त्याच्या काय आहे, मात्र सन्मान, संस्कार आणि प्रेमाचा सुंदर असा भाव दडलेला आहे.
आई नसल्यास सासूबाईची, मावशी, वहिनी किंवा एखाद्या ज्येष्ठ सुवासिनीची किंवा गरजू सुवासिनीचा सन्मान करून ही परंपरा तितक्याच भक्तीने पूर्ण केली जाते. आणि कारण काय, प्रत्येक मात्र स्वरूपात देवत्व पाहणे हाच आपल्या संस्कृतीचा खरा अर्थ आहे. अधिक महिना हा दान, सेवा, जप आणि पुण्यकर्माचा महिना मानला जातो. या महिन्यात केलेले प्रत्येक नमस्कार आणि प्रत्येक सन्मान मनाला समाधान आणि आयुष्याला आशीर्वाद देऊन जातात. मात्र देवो भव, श्री मात्र शक्तीला कोटी कोटी प्रणाम. आणि आपण संकल्प करताना अजून एक मला सांगायचं होतं की आपण सुवासिनीला जे बोलत असतो, गरजू सुवासिनीला किंवा कोणत्याही सुवासिनीला आपण हे ओटी भरताना आपण म्हणायचं की माझ्या आईच्या स्मृती प्रीत्यर्थ तिच्या आशीर्वादाची कृपा सदैव माझ्या कुटुंबावर राहो. तसेच मातृशक्तीचा सन्मानार्थ अधिक मास निमित्त भक्तीने ओटी भरण्याचा हा संकल्प मी करीत आहे. श्री पुरुषोत्तम भगवान प्रसन्न होत. मात्र देवो भव, श्री मात्र शक्तीला कोटी कोटी प्रणाम. जय पुरुषोत्तम भगवान.